श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 31 मार्चला आलेला आहे स्वामींचा प्रकट दिन. तर पहा, बऱ्याच जणांनी 21 दिवसाची पारायणाची सेवा ही सुरू केलेली आहे आणि बरेच जण असे आहेत की त्यांनी अजून सेवा ही सुरू केलेली नाही. तर त्यांना 11 दिवसाची प्रभावी सेवा देखील करता येणार आहे. ज्या स्वामी भक्तांना 21 दिवस 21 पारायण करणं शक्य होत नाही किंवा 21 दिवसाची सेवा करणं शक्य होत नाही, तर अशा व्यक्तींनी अगदी 11 दिवसाची 7 दिवसाची जरी सेवा स्वामींची केली किंवा कोणती सेवा दत्त महाराजांची या काळामध्ये करायची आहे आणि कोणती सेवा स्वामी महाराजांची करायची आहे, तर या 11 दिवसाची सेवा कोणती करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि जी काही मी सेवा सांगणार आहे तर ती आपल्या इतर स्वामी भक्तांपर्यंत सुद्धा तुम्ही नक्की शेअर करू शकता. तर पहा, सर्वात अगोदर जी व्यक्ती 21 दिवसांची किंवा 108 पारायण स्वामींची पूर्ण करत आहात, तर त्यांनी ही 11 दिवसाची सेवा करण्याची गरज नाही. परंतु जर तुम्हाला 21 दिवसाची सेवा करत असताना ही 11 दिवसाची सेवा करण्याची इच्छा जर झाली तर त्यांनी आवर्जून नक्की ही सेवा केली तरी चालेल. आणि जर ज्यांना शक्य नसेल आणि ज्यांनी अजूनपर्यंत सेवा सुरूच केली नाही त्यांनी ही 11 दिवसाची सेवा ही सुरू करू शकता. तर पहा, 21 ते 31 ही जी 11 दिवसाची सेवा आहे, तर जेवढी जमेल तेवढी तुम्हाला स्वामींची सेवा या दिवशी करायची आहे. तर बऱ्याच जणांना 21 दिवसाची सेवा करणं शक्य होत नाही, तर त्यांनी ही 11 दिवसाची सेवा ही सुरू करावी. किंवा 7 दिवसाचे 7 पारायणे जरी तुम्ही केले तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर 7 पारायणे जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला स्वामींचा जो प्रकट दिवस आहे तर त्या प्रकट दिवसाच्या 7 दिवस आधीपासूनच तुम्हाला ही सेवा सुरू करावी लागेल. आता बघा, बऱ्याच जणांना मासिक धर्मसुद्धा असतो, म्हणजेच आता ज्यांना 21 ते 31 या वेळेमध्ये जर मासिक धर्म असेल तर त्यांनी खूप आधीपासूनच ही सेवा करायला सुरुवात करावी. किंवा तुमची सेवा स्वामी प्रकट दिनाच्या पुढे जरी गेली तरी काही हरकत नाही. आणि हो, सेवा करताना जर तुम्हाला संकल्प करून सेवा करायची असेल तर अतिउत्तम राहील. जर तुम्हाला काही संकल्प करायचा नसेल आणि जरी तुम्ही नुसती सेवा केली तरी काही हरकत नाही, परंतु संकल्प करून जर तुम्ही सेवा केली तर तुम्ही त्या सेवेमध्ये बांधले जातात. म्हणजेच काय की तुम्ही ते बरोबर त्याच टायमाला ते ग्रंथ वाचन सुरू करता किंवा मग तुमचे जे काही इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्ही या एखाद्या इच्छेसाठी सेवा करत आहात. तर पहा, काही जण इच्छा नसताना देखील म्हणजे ते मनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा ठेवत नाही आणि महाराजांसाठी फक्त सेवा करतात. आपल्या मनामध्ये महाराज तर आपल्याला देतातच, कारण महाराजांना सर्व काही माहिती आहे, परंतु बऱ्याच जणांच्या बऱ्याच काही इच्छा असतात. तर आपली इच्छा धरून संकल्प करून जर तुम्ही सेवा केली तरीसुद्धा काही हरकत नाही. ही सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक सेवा आहे तर ती सांगायची आहे. ती सर्वजण आपले स्वामी भक्त करतच असतात. तर ती सेवा म्हणजे स्वामी सारामृत जे आहे, स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्याचे तुम्हाला रोज एक पाठ करायचा आहे. एक पाठ करणं म्हणजे काय, तर पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत पूर्ण पुस्तक जे आहे तर ते पूर्ण पाठ करणं म्हणजेच काय, त्याचा पूर्ण एक पाठ करणं म्हणजे ते पूर्ण वाचन करणं. तर याला एक पाठ असं म्हटलं जातं. तर बरेच जणांना असं वाटतं की एक पारायण करणं म्हणजे पहिलाच अध्याय वाचायचा का, तर असं अजिबात नाही. तर आपल्याला पूर्ण 21 अध्याय एका दिवसामध्ये वाचायचे आहे. असं तुम्हाला 11 दिवस 11 पाठ हे करायचे आहेत. आता सेवा करताना बघा, बऱ्याच जणांना भरपूर प्रॉब्लेम असतात. म्हणजे आता लहान मुलं असतात, मध्ये येतात, मग त्यांना एकसारखंच पाठ करता येत नाही. म्हणजेच काय की त्यांना जो
जो 1-1.5 तास लागतो तो पूर्ण पाठ करायला, तर त्यांना बराच वेळ लागतो किंवा मग सारखं मध्ये-मध्ये उठावं लागतं. सकाळी अर्धा करतात, संध्याकाळी अर्धा काहीच हरकत नाही. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा पाठ करू शकता. परंतु एक पाठी म्हणजे एकाच वेळेत ज्यावेळेस बसलात ना, त्याच वेळेस जर पाठ केला तर अतिउत्तम राहील. आणि जर नाही शक्य तर तुम्ही फक्त दुपारची जी 12 ते 12:30ची वेळ आहे ती वेळ सोडायची आहे आणि बाकी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पाठ करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला 11 माळी रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्हाला 11 माळी स्वामींच्या मंत्राचा जप जर करायचा असेल तर ही सेवासुद्धा खूप अतिउत्तम आहे. तर तुम्ही 11 माळी स्वामींच्या मंत्राचा जप करू शकता दररोज किंवा तुम्ही तारक मंत्र जो आहे तर तो सुद्धा 11 वेळा पठण करू शकता. तुम्ही स्वामींच्या 11 माळी जप करू शकता किंवा तारक मंत्राचं पठण करू शकता. तुम्ही ह्या तीनही सेवा एक साथ करू शकता किंवा तुम्हाला एकच यातली सेवा करायची आहे तर ती करू शकता. तुम्हाला या तिन्हीपैकी जी सेवा करणं शक्य असेल ती करा आणि तीनही करत असाल तर तीनही केल्या तरीसुद्धा अतिउत्तम राहील. त्याचबरोबर दत्त महाराजांची दत्त पावनी तर ही सुद्धा तुम्ही दररोज 11 वेळा पठण करावी. घोर कष्ट उद्धारण स्तोत्र जे आहे तर ते तुम्ही दररोज 11 वेळा पठण करायचं आहे. जर तुम्हाला एखादा अडीअडचण आहे किंवा तुम्ही एखाद्या कचेरी असेल किंवा मग कोणत्या एखाद्या संकटामध्ये अडकलेला असताल तर तुम्ही ही जी सेवा आहे तर ही सेवा रोज तुम्हाला करायची आहे. त्यामुळे दररोज घोर कष्ट उद्धारण स्तोत्रम जे आहे तर ते तुम्ही दररोज 11 वेळा जर पठण केलं तर आता उद्यापासून 21 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत तुम्ही जर पठण केलं तर तुमचे कोणतेही संकट असू द्या, तुमच्यावर आलेले कोणतेही अडीअडचणी असू द्या तर नक्की निवारण होते. आता तुम्हाला नियम काय पाळायचे आहेत तर तुम्ही संकल्पयुक्त दत्त पावनी जर तुम्ही पठण करत असाल तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे किंवा घोर कष्ट निवारण जे अध्याय आहे, जे पुस्तक आहे ते जर तुम्ही पठण करत असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य आहे. तुम्हाला परान्न वर्ज्य आहे म्हणजे दुसऱ्यांचं घरचं तुम्हाला खायचं नाही. याच्यामध्ये बिस्किट किंवा खारी आहे किंवा मग गोळ्या असतील तर हे तुम्ही खाऊ शकता. परंतु लोकांच्या घरचं किंवा कुठे गावाला चाललो आहे त्यांच्या घरी तुम्हाला खावं लागत असेल तर तुम्ही वर्ज्य करायचं आहे. आणि बऱ्याच जणांना दत्तगुरूंचं जे गुरुचरित्र आहे तर ते पठण करण्याची खूप इच्छा असते. आता बरेच जण असंही म्हणतील की आम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतो का? तर हो, तुम्ही अगदी गुरुचरित्राचं पारायण हे सुरू करू शकता. परंतु त्याच्या ज्या अटी आहेत तर त्या जे नियम आहेत तर ते तुम्हाला कडकडीत पाळावे लागतील. कारण कडकडीत नियम पाळल्याशिवाय गुरुचरित्र हे पूर्ण होत नाही आणि गुरुचरित्राचे जर तुम्ही कडकडीत नियम पाळून जर गुरुचरित्र पठण केलं तर तो खूप मोठा ग्रंथ पठण केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. तर पहा, जे गुरुचरित्र आहे त्याचे नियम तर तुम्हाला नक्कीच पाळावे लागतील. जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी नक्की पाळाव्या लागतील. त्याचबरोबर गुरुचरित्राची समाप्ती जी आहे तर ती अमावस्येच्या दिवशी येऊ नये अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण हे सुरुवात करायची आहे. आता पहा, स्वामी चरित्र सारामृत जे आहे तर ते बऱ्याच जणांना 21 अध्याय रोज पठण करणं शक्य होत नाही. तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीने 7 अध्याय पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय, तिसऱ्या दिवशी 7 अध्याय असं तुम्ही जर केलं तर 3 दिवसामध्ये तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकता. तुम्ही 7 पारायण करू शकता किंवा मग 3 करू शकता, 5 करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही ही सेवा करू शकता. आणि पहा, ज्यांना कोणतीही सेवा करणं शक्य झालं नाही म्हणजे आता पहा 11 दिवसाची सेवा करणं शक्य नसेल किंवा मग 21 दिवसाची शक्य नसेल, 7 दिवसाची शक्य नसेल किंवा 3 दिवसाची सुद्धा सेवा शक्य नसेल, तुमच्याकडनं स्वामीचरित्र सारामृताची सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही रोज फक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं, तुम्ही 5 मिनटं, फक्त 5 मिनटं जरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही कंटिन्यू 5 मिनटं जर जप केला ना
तर ती सेवासुद्धा नामस्मरणाची सेवा ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा मानली जाते. त्यामुळे स्वामींची 5 मिनिटाची ही सेवा जरी तुमच्याकडून रोज झाली तरी खूप मोठं सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. कारण पहा, आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच समस्या असतात. आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी करणं शक्य होत नाही. तर मग अशा वेळेस तुम्हाला फक्त 5 मिनिटं स्वामींचा हा नामस्मरण करायचं आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी अशा पद्धतीने स्वामींचं 5 मिनिटं नामस्मरण हे करायचं आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.